आज मुलांच्या आवडीचा मेनू आहे आणि आपल्याला सुद्धा आवडतोच, पण मुलांच्या खूप जास्त जवळचा आणि आवडीचा आहे तो म्हणजे केक. आणि खूप दिवसापासून ओजस माझ्या पाठीमागे किंवा सुधांशू लागला होता, "मम्मा केक बनवून दे, केक बनवून दे." चला म्हटलं आज मुहूर्तही चांगला आहे, कारण मुलं घरी आहेत, नाताळ आहे आणि केक बनवूया म्हटलं. तर पहिल्यांदा काय केलं, इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं. आपण जे स्वयंपाकात यूज करतो ना तेच तेल आहे. त्याच्यामध्ये तीच 1 वाटी ना साखर घेतली, त्याचं पीठ करून घेतलेलं आहे साखरेचं. ते साखरेचं पीठ टाकून घेतलं आणि छान अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. माझ्याकडे कोको तर पावडर नव्हतं, म्हणून मी काय केलं, कॉफी पावडर होतं म्हणून मी ते कॉफी पावडर टाकलेलं आहे. तुम्ही कोको पावडरसुद्धा टाकून घेऊ शकता आणि कॉफी पावडर टाका, म्हणजे 1-1 चमचा टाकून घ्या, म्हणजे छान असा कलर चॉकलेटसारखा येईल. अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आणि मी केल्यानंतर ना मी बनवतेच तोपर्यंत ते सुधांशू तर सारखंच विचारत होता, "मम्मा झाला का, झाला का?" आणि ओजसला पण माझ्यासोबत पूर्ण करायची होती प्रोसेस, कारण ती कार्टूनमध्ये बघत राहते. ते मुलं केक बनवतात, मॅगी बनवतात, त्यांच्या मम्मीला हेल्प करतात, सगळी कामं करतात. तेच तिला फॉलो करायचं असते आणि तेच करायचं असते. तर नंतर मी काय केलेलं आहे, 1.5 वाटी मैदा टाकलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं थोडं-थोडं दूध टाकायचं. तर इथे 1 वाटी दूध लागलेलं आहे मला. त्याच्यानंतर मी इथे टाकलेलं आहे व्हॅनिला एसेन्स, अगदी 3 ते 4 ड्रॉप. त्याच्यानंतर आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे अर्धा-अर्धा चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, जर तुमच्याकडे अशा प्रकारे प्लेट नसेल खाली ठेवायला तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे टाकून घेऊ शकता. तर मी प्लेट खाली ठेवलेलं आहे, वरून आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि बिस्किट ठेवलेलं आहे आतमध्ये, वरून छान असं चॉकलेट अशा प्रकारे खिसून टाकलेलं आहे आणि बेक करायला ठेवलेलं आहे. बेक करायला ठेवलं आहे तर सुधांशू सारखंच येऊन पाहत होता, "मम्मा झालं का, झालं का?" आणि ओजास पण खूप एक्सायटेड होती, "मम्मा झालं का, झालं का?" पण थोडा वेळ लागणार होता, कारण गॅसची फ्लेम स्लो केली होती आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. फायनली केक झालेला आहे आणि मुलांचा आनंदही मावत नव्हता, कारण केक आपला मस्त असा स्पंजी आणि फुगलेला होता. पाहू शकताय, खाली मी काढून घेतला. त्याच्यानंतर पूर्ण कडा आपल्याला अशा प्रकारे त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चाकूने आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि माझ्या मुलांना ना माझा मी बनवलेला घरी ना केक खूप आवडतो आणि खूप छान होतो सुद्धा. पाहू शकताय, बिलकुल चिकटलेला वगैरे नाही आहे, मस्त असा केक निघालेला आहे. आणि थोडेसे 2 बिस्किट मी ठेवले होते, ते अशा प्रकारे लावून ठेवलेले आहेत मुलांना छान दिसण्यासाठी, बाहेरून आणले फ्लेवर येण्यासाठी. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की द्या आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.